ओके, हॅलो एव्हरीवन. फिजिक्स प्रॉब्लेम्स या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो आपण वेव्ह ऑप्टिक्सचे न्यूमेरिकल्स बघत होतो. वेव्ह ऑप्टिक्स 5 न्यूमेरिकल्स आपण फर्स्ट पार्टमध्ये घेतले. आता सेकंड पार्ट चालू केलाय मी. बघा, पहिल्यांदा आपण न्यूमेरिकल वाचायचं आहे कम्प्लिटली. तर न्यूमेरिकल काय? फर्स्ट, ऑप्टिकल पाथ ऑफ रे ऑफ लाईट ऑफ अ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग विथ अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर in a flint glass having refractive index 1.6 आहे refractive index flint glass is same that of traveling a distance x centimeter through a medium having refractive index 1.5. दुसऱ्या मीडियमचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे 1.5. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता काय म्हटलं बघा, ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला जो आहे तो पहिल्यांदा माहित असायला हवा. ऑप्टिकल पाथ तो पहिल्यांदा काय दिलेलं आहे त्याच्यावरनं क्लिक करायचं, त्याच्यावरनं फॉर्म्युला तयार करायचा आणि नंतर ते सोडवायचं आहे. ओके, नंतर गिवन डाटा अगोदर ते. तो पहिल्यांदा ऑप्टिकल पाथ आहे एन इंटू डेल्टा एक्स. आपण बघितलं डेल्टा एक्स इथं डिस्टन्स आहे, इकडे एक्स पण दिलेला आहे. एक्स डिस्टन्स सेपरेट दिलेला आहे, त्यामुळे मी हा एक्स घेत नाही. मी हा जो आहे तो डी घेतोय. डिस्टन्स ते डिस्टन्स नाही, डेल्टा एक्स डिस्प्लेसमेंटल आहे. ओके, तो मी डिस्टन्स घेतला. आता ऑप्टिकल पाथ सेम आहे बघा. ऑप्टिकल पाथ काय म्हटलंय? ऑप्टिकल पाथ ऑफ लाईट इन अ गिवन वेवलेंथ ट्रॅव्हलिंग ऍट अ डिस्टन्स 3 सेंटीमीटर इन अ फ्लिंट ग्लास. हे मीडियम दिलेलं आहे, फ्लिंट ग्लास हॅव्हिंग रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 दिला आहे. इज सेम, ऑप्टिकल पाथ सेम आहे ह्याचा, फ्लिंट ग्लासचा. ट्रॅव्हलिंग ऍट अ डिस्टन्स 8 सेंटीमीटर थ्रू अ मीडियम रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स इज 1.5. डिटरमाइन द व्हॅल्यू ऑफ एक्स. आता एका मीडियमची लेंथ दिलेली आहे. आता मी पहिल्यांदा फर्स्ट मीडियम साठी गिवन डेटा लिहितो. गिवन डेटा पहिल्यांदा काय दिलंय? दोन मीडियमचं दिलंय. पहिल्यांदा फ्लिंट ग्लासचं लिहितोय. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ फ्लिंट फ्लिंट ग्लास काय दिलाय? तो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स 1.6 आहे आणि ह्याचं डिस्टन्स जो आहे डी ऑफ फ्लिंट ग्लासच म्हणतोय मी. डिस्टन्स काय आहे? 3 सेंटीमीटर आहे. ओके, अगेन तुम्हाला फाइंड काय करायचं आहे? इज सेम दॅट ऑफ ट्रॅव्हलिंग अ डिस्टन्स x सेंटीमीटर थ्रू अ मीडियम. आता हा मी कुठला पण मीडियम आहे त्याने दिलेला आहे मीडियम. तो याचा डिस्टन्स आहे तो x सेंटीमीटर आहे, तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. डी ऑफ मीडियम जो आहे तो आपल्याला फाइंड करायचा आहे. डी ऑफ मीडियम मी x म्हणतोय, तोच आपल्याला फाइंड करायचा आहे. आणि ह्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स दिलेला आहे काय? 1.5. सो डी एन ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आपण एन ने घेतो. एन ऑफ मीडियम म्हणतो मी. मीडियम इज इक्वल टू एन ऑफ मीडियम काय ना 1.5. बघा, ऑप्टिकल पाथ पहिल्यांदा सेकंड मीडियमचा करतो. ऑप्टिकल पाथचा फॉर्म्युला जो आहे तो एन इंटू डी आहे. इकडे दोन मीडियम दिले, दोन मीडियमचा पहिल्यांदा फर्स्ट मीडियम फ्लिंट ग्लासचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स सेम आहे कशाचा? मीडियमचा आहे. सो काय येणार? एन इंटू एन ऑफ फ्लिंट ग्लास गिवन कंडिशन म्हणा. गिवन कंडिशन सिंपल आहे. कंडिशन जर दिलं असेल तर हा न्यूमेरिकल एकदम सिंपल असतो. एन ऑफ फ्लिंट ग्लास इंटू डी ऑफ फ्लिंट ग्लास इज इक्वल टू एन ऑफ मीडियम सेम म्हटलंय ना नाही, रिफ्रॅक्ट ऑप्टिकल पाथ सेम म्हटलंय, मीडियम इंटू डी ऑफ मीडियम. बघा, हा मी फॉर्म्युला तयार केलेला आहे. आता हे सगळं दिलेलं आहे, फक्त आपल्याला डी ऑफ मीडियम ची व्हॅल्यू एक्स टाकायची. सो डी ऑफ मीडियम ची व्हॅल्यू मी एक्स टाकतोय, बाकी सगळ्या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. सो एन ऑफ मीडियम काय? एन ऑफ मीडियम 1.5 आहे. डी ऑफ फ्लिंट ग्लास 3 आहे. सेंटीमीटर मध्ये दिला कारण दोन्ही सेंटीमीटर मध्ये आपल्याला फाइंड करायचे. हा 1 सेंटीमीटर आहे. ओके, तो हा काय? फ्लिंट ग्लासचा 1.6 आहे. ओके, 1.6 इंटू 3 इंटू 1.5. तो एक्स ची व्हॅल्यू काय येणार? हा 1.5 जो आहे तो डिवाइड होईल. 1.6 इंटू 3 डिवाइड बाय 1.5. ओके, हा डिवाइड होणार. 3 1 जा 3, 3 च्या टेबलमध्ये 15 आहे. 3 5 आर 15. तो हा 3 1 जा 3, हा काय होणार? 0.5 आहे. आता 1.6 अपॉन 0.5. आता 1.6 अपॉन 0.5 इज इक्वल टू एक्स आला तुमचा. तर 0.5. आता हे जे न्यूमेरिकल्स आहे, सिंपल मल्टिप्लिकेशन असेल तर लॉग टेबल यूज करायचं नाही. सो 1.6
अपॉन 0.5. तर 0.5 म्हणजे हाफ असतो, हाफ म्हणजे 0.5. सो मी हा x इज इक्वल टू असं पहिल्यांदा लिहितो 1.6 अपॉन 0.5 आणि 0.5 ची व्हॅल्यू जी आहे 0.5 ची व्हॅल्यू मी 1.2 लिहितो. हा 1.6 अपॉन 1/2 म्हणजे 0.5, 1/2 हा 2 जो आहे तो वर गेल्यावर मल्टिप्लाय होईल. सो 1.6 इंटू 2 होणार म्हणजेच 3.2 आपला x आलेला आहे. समजलंय? तो फॉर्म्युला तयार करायचा पहिल्यांदा, गिवन काय दिले त्याच्यावरनं, आणि नंतर गिवन डाटा लिहायचा आणि नंतर फॉर्म्युला कंडिशनने फॉर्म्युला तयार करायचा सेपरेट. ओके, ज्यावेळी अशा टाईपची एक्झाम्पल असतील. आन्सर काय आला आपलं 3.2 सेंटीमीटर. आता नेक्स्ट न्यूमेरिकल तुमच्या स्क्रीनवर आहे. पहिल्यांदा मी वाचतो गिवन काय दिले त्याच्यावरनं कुठला कन्सेप्ट यूज केला जातो या न्यूमेरिकल्स मध्ये तो आपल्याला बघायचा आहे आणि नंतर आपल्याला फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. बघा पहिल्यांदा काय, टू कोरंट सोर्सेस आर 1.8 mm apart and fringes are observed on the screen of 80 cm away from them with a certain source of light of fourth bright fringe is situated at a distance of 1.08 mm from the central fringe. Then calculate the wavelength of light. आता इकडे ब्राईट फ्रिंज दिलेलं आहे, कुठे म्हटलं सेंट्रल फ्रिंज, आणि इकडे लाईट ऑफ फोर्थ ब्राईट फ्रिंज म्हटलं, ब्राईट फ्रिंज. सो ब्राईट फ्रिंज साठी आता हा डबल स्लिट, यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आहे. तो याचा फॉर्म्युला जो आहे तो yn इज इक्वल टू n लॅम्बडा डी अपॉन स्मॉल डी आहे. आता yn हा काय आहे, yn जो आहे तो सेंट्रल मॅक्झिमम टू ब्राईट पॉइंटचा डिस्टन्स आहे हा yn. अँड नंबर्स ऑफ फ्रिंजेस आहे, नंबर्स ऑफ ब्राईट फ्रिंज 1 असेल, 2 असेल, 3 असेल, जेवढा दिला आहे इकडे फोर्थ ब्राईट फ्रिंज दिले, तो n ची व्हॅल्यू 4 येणार. सो लॅम्बडा फाइंड करायचं आहे, कॅल्क्युलेट द वेवलेंथ ऑफ लाईट. डी जो आहे तो डिस्टन्स बिटवीन स्क्रीन अँड सोर्स ऑफ लाईट टू स्क्रीन हे डिस्टन्स आहे कॅपिटल डी. स्मॉल डी आहे तो डिस्टन्स बिटवीन टू कोरंट सोर्सेस, तो किती आहे 1.8 mm दिलेला आहे. तो पहिल्यांदा गिवन डेटा लिहूया आपण. गिवन काय दिलंय, तो गिवन काय दिलंय आपल्याला, n ची व्हॅल्यू दिलेली आहे, n इज इक्वल टू 4 आहे, 4 ब्राईट फ्रिंज म्हटलंय. लॅम्बडा आपल्याला फाइंड करायचं आहे. अगेन टू कोरंट सोर्स 1.8 mm अपार्ट, म्हणजेच स्मॉल डी जो दिलेला आहे, दोन सोर्स मधलं डिस्टन्स किती आहे 1.8 mm दिलेला आहे. त्याचं कन्व्हर्जन करायचं मीटर मध्ये. 1.8 इंटू काय ना 10⁻³ मीटर. तो हा डी आला आपला. नेक्स्ट आपल्याला कॅपिटल डी पण दिलेला आहे बघा. फ्रिंजेस आर ऑब्झर्व ऑन द स्क्रीन 80 सेंटीमीटर दिलेला आहे. कॅपिटल डी जो आहे तो 80 सेंटीमीटर आहे. तो कन्वर्जन करा 80 इंटू काय ना मीटर मध्ये 10⁻². तो डी जो आहे तो आपल्याला मिळाला 80 इंटू 10⁻². अगेन विथ अ सर्टन सोर्स ऑफ लाईट फोर्थ ब्राईट फ्रिंज n इज इक्वल टू 4 घेतला आपण, सिच्युएटेड ॲट अ डिस्टन्स ऑफ 1.08 mm, म्हणजे y4 ची व्हॅल्यू दिली आहे. y4 ची व्हॅल्यू काय 1.08 mm हा आपण कन्वर्जन करायचा. सो y4 इज इक्वल टू 1.08 इंटू 10⁻³ मीटर. mm मिलीमीटर म्हणजे 10⁻³ मीटर. तो सगळं आपल्याला मिळालं. आता इकडे फॉर्म्युला लिहायचा आहे. फॉर्म्युला काय, इकडे n ची व्हॅल्यू 4 आहे. सो y4 इज इक्वल टू 4 इंटू लॅम्बडा डी अपॉन डी. आपल्याला लॅम्बडा फाइंड करायचं आहे. सो लॅम्बडाच फक्त इकडे ठेवा, बाकी सगळं इकडे पाठवा. काय ना y4 आहे, हा डी इकडे डिवायडेशनला आहे, तो काय होणार मल्टिप्लाय होईल. डिवाइडेड बाय इकडे मल्टिप्लाय आहे तो डिवाइड होणार. हा 4 जो आहे तो डिवाइड होईल, इकडे मल्टिप्लाय आहे. लॅम्बडा इकडे आहे, डी ची व्हॅल्यू डी हा इकडे गेल्यावर काय होणार डिवाइड होणार. सो लॅम्बडा इज इक्वल टू मी इकडे पहिल्यांदा लिहितो y4 इंटू डी अपॉन 4d. तर y4 ची व्हॅल्यू काय बघा, y4 1.08 इंटू 10⁻³ स्मॉल डी ची व्हॅल्यू काय, स्मॉल डी 1.8 आहे, 1.8 इंटू 10⁻³ डिवाइडेड बाय 4 इंटू कॅपिटल डी ची व्हॅल्यू काय 80 इंटू 10⁻². तो हा आपल्याला सॉल्व्ह करायचा आहे. ओके, आपण सॉल्व्ह करूया. ते बघा, हा मी पहिल्यांदा परत लिहितो कारण
परत म्हणजे इथपर्यंत आपण लिहिलेलं. आता खाली बघा काय करायचं बघा. 10⁻³ आहे, 10⁻³ -3 10⁻³ काय होणार -6 होईल. आणि हा ऍज इट इज लिहितो मी 1.08 इंटू 1.8. ओके 1.08 इंटू 1.8 लिहिला. 10⁻³ -3 -6 आला. आता हा जो आहे 4 इंटू 8 तो करायचा डायरेक्टली करू शकतो आपण. 4 इंटू 8 काय येणार 320. ओके 320 येणार इंटू 10⁻². आता हा जो आहे तो -2 मी वर घेतोय. 1.08 इंटू 1.8 डिवाइडेड बाय 320 इंटू 10⁻². हा बघा -6 आहे. हा -2 वर गेल्यावर काय होणार 10⁻² होणार. -2 चा वर गेल्यावर 2 होतो. तो हा 1.08 इंटू 1.8 अपॉन 320 इंटू 10⁻⁻4 येणार. तर हा आपल्याला लॉगने सॉल्व्ह करायचा आहे. आता लॉगने तुम्हाला आतापर्यंत लॉगने कसं सॉल्व्ह करायचं ते सांगितलंय. सो मी डायरेक्टली लॉग लिहितोय. अँटीलॉग लिहितोय आणि डायरेक्टली मी ह्याचं कॅल्क्युलेशन लॉगने करतोय इकडे. ओके लॉगचं कॅल्क्युलेशन ह्याचं लॉग मी सांगितलेलं लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होतं बघा. मी हे एक्सप्लेन करतोय. मी डायरेक्टली लिहिलेलं आहे. सो तुम्ही व्हेरीफाय करू शकता. बट पहिल्यांदा लॉग ऑपरेट केल्यानंतर काय होणार याची दोघांची ऍडिशन होणार. लॉग ऑफ 1.08 प्लस लॉग ऑफ 1.8 आणि हा डिवायडेशनला आहे. सो मायनस लॉग ऑफ 320 इंटू 10⁻⁻4 मी ऍज इट इज लिहिला. आता लॉग लिहिताना आपण काय करतो पहिल्यांदा कॅरेक्टरिस्टिक्स लिहितो. हा सिंगल डिजिट आहे. सिंगल डिजिट -1 0 कॅरेक्टरिस्टिक्स आली. सो 10 चा 8 बघायचा तुम्हाला 0.334 मिळणार. आता इकडे पण सिंगल डिजिट आहे 1.8 आहे. सो सिंगल डिजिट आहे डिजिट -1 कॅरेक्टरिस्टिक 0. आता 18 चा 0 मध्ये बघायचा. 18 चा 0 आपल्याला काय मिळतो 2553 मिळतो. सिमिलरली हा 3 डिजिट नंबर आहे. सो डिजिट -1 3 -1 2 येणार. सो 2 पॉईंट. आता 32 चा 0 बघायचा. 32 चा 0 आपल्याला 5051 आपल्याला मिळतो. हा 10⁻⁻4 ऍज इट इज लिहिला. आता याचं पहिल्यांदा सबस्ट्रॅक्शन ऍडिशन करायचं आणि नंतर सबस्ट्रॅक्शन करायचं. बघा 3 प्लस 4 प्लस 3 7 येतो. 5 प्लस 3 8 5 प्लस 3 8 2 प्लस 0 2 हा 0 प्लस 0 0 ऍज इट इज येणार. मायनस हा 2.5051 आपण लिहिला. आता ह्याचं सबस्ट्रॅक्शन जे आहे ते हा आपल्याला मिळतो 3.7836. आता अँटीलॉग काढताना आपण काय करतो पॉईंटचा विचार करतो. पॉईंट नंतरचा विचार करतो. सो 78 चा 36 आपल्याला बघायचा आहे. तो आपल्याला हा मिळतोय 6075 आणि आन्सर इथे आपण काय करतो एका डिजिट पॉईंट येतो इंटू 10 हा जो आहे 3 म्हणजे -3 घेतलाय आणि हा ऍज इट इज होता 10⁻⁻4. सो -3 -4 काय झाला 10⁻⁷. सो हा तुमचा आन्सर आहे 6.07 इंटू 10⁻⁷. आता हा मी डायरेक्ट का घेतला बिकॉज लॉगचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी इन डिटेल लॉग कसा काढायचा आहे डिवायडेशन कॉम्प्लेक्स मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं ते सांगितलेले. तो व्हिडिओ बघा आणि नंतर तुम्ही अप्लाय करा. तुम्हाला एकदम इझिली कळेल काय करायचंय. ओके सो लॉग टेबलचा सेकंड व्हिडिओ तुम्ही बघू शकता. सेकंड पार्ट. ओके सो हे तुम्हाला इझिली कळेल. हा डायरेक्टली मी लिहिलेला आहे. ओके सो आन्सर तुमचा काय 6.07 आहे बघा. डिटरमाइन द अँग्युलर स्पीड बिटवीन द सेंट्रल मॅक्झिमा अँड फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमम ऑफ डिफ्रॅक्शन पॅटर्न. इकडे डिफ्रॅक्शन पॅटर्न्स आहे ड्यू टू सिंगल स्लिट of width 0.25 mm when the light of 6650 angstrom is incident on it normally. आता गिवन काय दिलंय बघा स्लिट विड्थ. आता डिफ्रॅक्शन मध्ये स्लिट विड्थ जी घेतलेली आपण थेरी मध्ये ए होती 0.25 mm दिलेला. आता 0.25 mm चं कन्वर्जन करायचं मीटर मध्ये काय ना इंटू 10⁻³ मीटर. हा तुमचा ए मिळाला. सिमिलरली when the light आता 6650 एंगस्ट्रॉम आहे. एंगस्ट्रॉम हे वेव्हलेंथचं युनिट आहे. सो काय येणार 6650 एंगस्ट्रॉम. दॅट मीन्स 6650 एंगस्ट्रॉमचं कन्वर्जन करायचं मीटर मध्ये ते आहे 10⁻⁻10 मीटर. आता हा जो आहे तो एका सिंगल डिजिट मध्ये कसं लिहायचं 6.650 जर हवा असेल तर आपण 10⁻³ केलं तर आपल्याला हा मिळणार. बघा 3 केलं तर 3 पॉईंट पुढे जाईल. सो 6650 आपल्याला मिळणार हा. आणि हा इकडे काय 10⁻⁻10 आहे. सो 10⁻³ आहे 10⁻⁻10 आहे. सो 3 - 10 काय होणार 6.650 पहिल्यांदा लिहितो.
3 minus 10 minus 7. So 10 raised to minus 7 आपल्याला मिळतोय लॅम्बडा. तर हे दोन मिळाले. आता आपण थेरीकडे वळूया. तर ह्याची जी थेरी आहे डिफ्रॅक्शन, लिस्ट अँग्युलर सेपरेशन, नॉर्मल फॉर्म्युला आहे तो साइन थिटा एन आहे. जनरल फॉर्म्युला घेतो मी. साइन थिटा एन इज इक्वल टू 2n प्लस 1 लॅम्बडा अपॉन ट्वाइस ए. हा त्याचा फॉर्म्युला आहे. इंटिग्रल मल्टिपल ऑफ लॅम्बडा बाय 2 आहे आणि ए आहे तो आपला काय असतो, ए काय स्लिट विड्थ आहे. ओके. तो इकडे एन ची व्हॅल्यू 1 आहे. फर्स्ट ऑर्डर मॅक्झिमम म्हटलंय. सो एन ची व्हॅल्यू 1 आहे. तो साइन थिटा 1 काय येणार बघा. साइन थिटा 1 इज इक्वल टू 2 into 1 plus 1, 2 into 1 plus 1 lambda upon 2a. So 2 into 1 2, 2 plus 1 3 lambda upon काय येणार 2a आपल्याला मिळतो. ओके. 3 by 2 आपण काय लिहू शकतो. 3 by 2 1.5 लिहू शकतो लॅम्बडा अपॉन a. सो साइन थिटा 1 आपल्याला हा मिळाला. आता हा जो अँगल आहे तो नियरली स्मॉल आहे. जर अँगल स्मॉल असेल तर थिटा साइन थिटा इज नियरली इक्वल टू थिटा घेतो. सो हा थिटा 1 नियरली इक्वल टू थिटा 1 येणार. सो हाच आपल्याला थिटा 1 फाइंड करायचा. देअरफॉर ह्याला इक्वेशन 1 म्हणतो मी. देअरफॉर इक्वेशन 1 बिकम्स, ओके, इक्वेशन 1 बिकम्स म्हणतो. सो थिटा 1 इज इक्वल टू काय येणार 1.5 लॅम्बडा अपॉन ए आपल्याला मिळणार. आता 1.5 मी ऍज इट इज लिहितो. लॅम्बडाची व्हॅल्यू टाका. काय आहे 6.650 into 10 raised to minus 7 मीटर. मीटर मध्ये नाही, नंतर लिहूया आपण. आणि ए ची व्हॅल्यू काय आहे 0.25 into 10 raised to minus 3. ओके, minus 7 आहे minus 3. तर मला सांगा हा 15 आहे, हा 0.5 आहे. आता 25 15 हा न्यूमेरिकल्स एका टेबल मध्ये आहेत बघा. 15 आहे, 25 5 च्या टेबल मध्ये आहे. तो हा 15 मध्ये कन्वर्ट करायचा, हा 25 मध्ये कन्वर्ट करायचा. जनरल जर तुम्हाला लॉग टेबल जर अशा टर्म जर दिसत असेल 5 च्या फॅक्टर मध्ये जर दिसत असेल तर आपण डायरेक्टली लॉग न वापरता शॉर्ट ट्रिकने हा सॉल्व्ह करायचा. आता हा मी लिहितोय बघा 15 into 10 raised to minus 1 म्हणजे 1.5. ह्याची व्हॅल्यू चेंज होता कामा नये असं आपण करायचं. सो 15 into 10 raised to minus 1 म्हणजे 1.5 आहे. सो इंटू इकडे काय 6.650 into 10 raised to minus 7. आता हा जो आहे तो 25 मी लिहितो. 25 into 10 raised to काय येणार. आता इकडे पॉईंट नंतर बघा किती आहे बघा 1.0. आता 2.5 जर घेतला असता, इकडे जर 2.5 घेतला असता into 10 raised to minus 1 आला असता. आणि 25 जर घेतला तर 10 raised to minus 2 जर घेतला तर तुम्हाला हा मिळणार 0.25 इंटू येणार 10 raised to minus 3. ओके. सो 5 फॅक्टर काढा. 5 3 जा 15, 5 5 जा 25. सो 3 by 5, 3 by 5 हा 3 हा 5 ने पहिल्यांदा हा हे करायचं फॅक्टर पाडायचा आणि नंतर 3 ने मल्टिप्लाय करायचं किंवा 3 ने मल्टिप्लाय करू शकता, 5 ने करू शकता. तो पहिल्यांदा मी 10 च्या पॉवर लिहितोय. पहिल्यांदा 3/5 इंटू काय 6.650 इंटू 10 रेस्ट टू बघा -1 -7 काय होणार -8 आणि हा बघा -2 -3 -5 आहे. -5 येणार ना, -2 -3 -5 येणार. -5 जर वर घेतला तर +5 होणार. सो मी हा +5 लिहितो. सो हे जे आन्सर आहे बघा काय 3/5 इंटू 6.650 इंटू 10 रेस्ट टू काय होणार -8 + 5 -3 होणार. ऍज इट इज मी इकडे लिहिली. आता 5 चा फॅक्टर काढा. सो 5 1 जा आता इकडेच मी लिहितो 6.650 5 1 जा 5 1 येणार 6 येणार. इकडे पॉईंट येणार 5 3 जा 15 अगेन 1 5 5 3 जा 15. हा ऍज इट इज 0 आपण लिहू शकतो. 1.33 तुमचं 330 येणार आन्सर. सो हा फॅक्टर काय येतो 1.330. So 3 into 1.330 into 10 raised to -3. आता हा डायरेक्टली मल्टिप्लिकेशन करू शकता तुम्ही. ओके करा. 3 0 0 3 into 3 9 3 into 3 9 3 into 1 3 3.99 into 10 raised to -3 हा तुमचा थिटा 1 आला आणि ह्याचा
युनिट पण लिहायचा रेडियन, थिटा आपण रेडियनने मोजतो. सो हे तुमचा आन्सर आहे. न्यूमेरिकलकडे आपण बोलूया. बघा, इन अ फ्रोन ऑफ अ डिफ्रॅक्शन बाय अ नॅरो स्लिट a screen is placed at a distance of 2 meter from the lens. If the slit width is 0.2 mm दिलेली आहे and the first minima are 5 mm on either side of central maximum, find the wavelength of light. wavelength of light find करायचे. आता फ्रोन ऑफ डिफ्रॅक्शन मध्ये आपण बघितलं थेरी मध्ये, फ्रोन ऑफ डिफ्रॅक्शन मध्ये काय असतं, एक डार्क पॉइंट असतो आणि एक ब्राईट पॉइंट असतो. तो इकडे मिनिमम आहे, तो डार्क पॉइंट येणार. सो वाय एन डी चा फॉर्म्युला काय आहे, एन लॅम्बडा डी अपॉन डी आहे. आता वाय एन डी हा डिस्टन्स बिटवीन सेंट्रल मॅक्झिमा टू फर्स्ट मिनिमम पॉइंट, फर्स्ट डार्क पॉइंट साठी आपण फाइंड केला. तसे नंबर्स ऑफ पॉइंट फर्स्ट असणार, सेकंड असणार, थर्ड असणार. सो एन पॉइंट आहे हा. तो इकडे काय दिला, फर्स्ट मिनिमा दिला. सो वाय वन दिलेला आहे, एन ची व्हॅल्यू जी आहे ती 1 दिलेली आहे, गिवन एन ची व्हॅल्यू 1 दिली आहे. सो वाय 1 डी इज इक्वल टू 1 लॅम्बडा डी अपॉन डी हा फॉर्म्युला आहे ना. सो वाय 1 डी काय ना 1 इंटू दिस लॅम्बडा डी अपॉन डी देणार. हा तुमचा फॉर्म्युला आहे आणि गिवन तुम्हाला दिलेले आहे वाय 1 डी दिलेला आहे, वाय 1 डी फर्स्ट मिनिमा. काय म्हटलं, इफ द स्लिट विड्थ दिलेली आहे, स्लिट विड्थ तुमचा डी आहे, डी ची व्हॅल्यू काय 0.2 mm म्हणजे 0.2 इंटू 10 रेज टू काय ना mm चं मीटर मध्ये -3 मीटर. y1d जो आहे बघा, and first minima are at 5 mm on either side of central maximum. So central maximum आणि फर्स्ट मिनिमा चा डिस्टन्स किती आहे 5 mm. सो y1d तुमचा 5 mm आहे. 5 इंटू काय येणार 10 रेज टू -3 मीटर. सो मीटर मध्ये कन्वर्ट करायचं आहे. अगेन अजून काय दिलंय, इन अ डिफ्रॅक्शन पॅटर्न बाय नॅरो स्लिट स्क्रीन इज प्लेस्ड ॲट अ डिस्टन्स 2 मीटर. म्हणजे सोर्स अँड स्क्रीनचा डिस्टन्स, सॉरी लेन्स आणि स्क्रीनचा डिस्टन्स काय ते आपलं डी आहे. डी ची व्हॅल्यू काय 2 मीटर, हा मीटर मध्ये दिलेला आहे. सो हा कन्वर्ट करायची गरज नाही. सो व्हॅल्यू टाका. पहिल्यांदा ह्या इक्वेशन हा फॉर्म्युलाने आपल्याला फाइंड काय करायचं आहे, वेवलेंथ लॅम्बडा फाइंड करायचं आहे. सो फ्रॉम इक्वेशन 1 काय ना लॅम्बडाची व्हॅल्यू, तो लॅम्बडा फक्त इकडे ठेवा, बाकी सगळं इकडे ठेवा. तो काय ना लॅम्बडाची व्हॅल्यू काय ना, हा y1d हा डी जो आहे हा स्मॉल डी तिकडे काय होणार मल्टिप्लाय होईल. सो डी इंटू y1d आणि कॅपिटल डी हा मल्टिप्लिकेशन ला इकडे तो डिवायडेशन ला होईल. सो आपल्याला हा मिळणार. सो फ्रॉम इक्वेशन 1 आपण काय लिहू शकतो, लॅम्बडा इज इक्वल टू डी इंटू y1d अपॉन कॅपिटल डी. सो व्हॅल्यू टाका. डी ची व्हॅल्यू काय 0.2 इंटू 10 रेज टू -3 आहे. y1d ची व्हॅल्यू काय 5 इंटू 10 रेज टू -3 आहे आणि कॅपिटल डी ची व्हॅल्यू काय 2 आहे. सो हा बघा 2 इकडे पण 0.2 इकडे 2 आहे, कॅन्सल होईल. 0.2 आणि हा 0.2 आणि 2 म्हणजेच काय होणार, हा 0.1 येणार. 0.1 म्हणजेच काय असतो, हा 0.1 लिहितो मी इंटू 10 रेज टू -3 इंटू 5 आहे इंटू 10 रेज टू -3. आता हा मी 5 ऍज इट इज लिहितो. आता 0.1 म्हणजेच 10 रेज टू -1 असतो. 10 रेज टू -1 म्हणजे 0.1. तो 10 रेज टू -1 लिहितो हा इंटू 10 रेज टू -3 आहे इंटू 10 रेज टू -3. याची व्हॅल्यू काय ना लॅम्बडा इज इक्वल टू -1 -3 -3 -3 -3 -6 -1 -7. सो 5 इंटू 10 रेज टू -7 मीटर हा तुमचा वेवलेंथ येणार. सो ह्या टाईपचे एक्झाम्पल्स आहेत. लॉग टेबलची काही गरज नसते, जस्ट तुम्हाला मल्टिप्लिकेशन जर इझिली तुम्ही करू शकत असाल तर हे डायरेक्टली करू शकता. जर कॉम्प्लेक्स वाटत असेल तर लॉग टेबल यूज करा. आन्सर सेम देणार आहे, काय 5 इंटू 10 रेज टू -7. नेक्स्ट न्यूमेरिकल कडे आपण बोलूया. तो काय बघा, व्हॉट इज द मिनिमम अँग्युलर सेपरेशन बिटवीन द टू स्टार्स इफ द टेलिस्कोप इज यूज्ड टू ऑब्झर्व देम इफ द ऑब्जेक्टिव्ह ऑफ अपर्चर is 20 centimeter, the wavelength of light is 5900 angstrom दिलेले आहे. तुम्हाला फाइंड करायचं आहे मिनिमम अँग्युलर सेपरेशन फाइंड करायचं आहे. तो पहिल्यांदा मिनिमम अँग्युलर सेपरेशन म्हणजे थीटा फाइंड करायचं आहे तुम्हाला. टेलिस्कोप साठी आपण मिनिमम अँग्युलर सेपरेशन फाइंड केलेला तो काय होता बघा,
थिटा इज इक्वल टू 1.22 लॅम्बडा अपॉन डी आपण फाइंड केलेला. आता डी जो आहे तो तुमचा अपर्चरची लेंथ आहे. ओके, तो इकडे दिलेला आहे तुम्हाला, लॅम्बडा पण दिलेला आहे, डी दिलेला आहे. तो गिवन पहिल्यांदा लिहा. गिवन काय दिलंय, थिटा फाइंड करायचं आपल्याला. लॅम्बडा काय आहे, लॅम्बडाची व्हॅल्यू ठेवलेलं आहे 5900 अँगस्ट्रॉम. कन्वर्जन करा. 5900 अँगस्ट्रॉम मीन्स काय, 5900 इंटू 10⁻⁻10 मीटर. आता हाच आपण 5.9 च्या टर्म मध्ये जर लिहिला तर इंटू 10 काय येणार, 5.9 इंटू 10⁻³ इंटू म्हणजेच हा येणार 5900 पॉईंट पुढे जाईल 10⁻10. तो 5.9 काय येणार, 5.9 इंटू 10⁻³ मायनस 10 मायनस 7 मीटर तुम्हाला मिळणार. सो सिंगल डिजिट मध्ये जर लिहायचं असेल तर तुम्ही हा लिहू शकता. तुम्हाला 4 डिजिट मध्ये लिहायचं असेल तर 10⁻10 पण लिहू शकता. आता अगेन अजून काय दिलंय, डी दिलेला आहे सेंटीमीटर मध्ये, 20 सेंटीमीटर आहे. तर याचं पण कन्वर्जन करा. 20 इंटू काय ना 10⁻² मीटर. ओके, हा आपल्याला माहिती आहे. सो व्हॅल्यू टाका. आपल्याला थिटा फाइंड करायचं आहे. देअरफॉर थिटा इज इक्वल टू काय, 1.22 लॅम्बडा अपॉन डी. 1.22 लॅम्बडा, डी ची 1.22 लॅम्बडाची व्हॅल्यू काय, 5.9 इंटू 10⁻7 आणि डी ची व्हॅल्यू इकडे काय आहे 20 इंटू 10⁻². आता करा, मल्टिप्लिकेशन करायचं तुम्हाला. तो पहिल्यांदा हा जो आहे हा डिवायडेशन होऊ शकतो 1.22 अपॉन 2. तुम्ही पहिल्यांदा हे करतोय, पहिल्यांदा काय करतोय बघा, 1.22 इंटू 5.9 डिवाइडेड बाय 2 लिहितो. 2 इंटू 10 म्हणजे 20 इंटू 10⁻² काय -2. बघा 2 इंटू 10 म्हणजे 20 आणि हा 10⁻² ॲज इट इज लिहिला मी. तो हा करा, काय होणार, फर्स्ट 0 होणार. 1.22 डिवाइडेड बाय 2, 2 0 0 इकडे पॉईंट येणार. 1 2 2 6 are 12 2 1 2 0.61. हा 0.61 जर आला तर हा मल्टिप्लाय काय करावा लागणार 5.9 इंटू नको पहिल्यांदा लिहूया आपण. बघा इकडे हा 10⁻7 आहे इंटू 10⁻7 आणि हा जो आहे बघा 10, हा 10 आहे, हा -2 आहे. सो 1 - 2 10⁻1 येणार. ओके, तर बघा थिटा इज इक्वल टू काय आला 0.61 इंटू 5.9 इंटू हा बघा -7 आहे, हा काय -1 आहे. -1 वर गेल्यावर +1 होणार. सो 10⁻7 + 1 म्हणजेच काय 10⁻6 येईल. आणि हे जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला लॉग ने करायचं आहे. ओके, 0.61 इंटू 5.9 हे लॉग ने करूया आपण. लॉग ने मी डायरेक्ट करणार, तुम्हाला फक्त बघायचं आहे. ओके, बघा हे जे मल्टिप्लिकेशन आहे 0.61 इंटू 5.9 हे लॉग ने आपण केलंय. बघा लॉग ऑपरेट केल्यानंतर मल्टिप्लिकेशन आहे, ऍडिशन होणार लॉग ऑफ दिस, लॉग ऑफ 0.61 प्लस लॉग ऑफ 5.9. त्याचा लॉग मी फाइंड केला. बघा 0 आहे, कॅरेक्टरिस्टिक्स काय आली 1 बार. सो 61 चा 0 7853 आहे. ओके, देन इकडे कॅरेक्टरिस्टिक्स काय ना सिंगल डिजिट नंबर आहे, कॅरेक्टरिस्टिक 0 डिजिट -1 0 येणार. सो हा काय होणार 0.7709. हा बघायचा 59 चा 0 तुम्हाला 7709 मिळतो. आता हे ऍडिशन केल्यानंतर आपल्याला हा मिळतो 0.5562. हा इंटू 10⁻6 ॲज इट इज लिहिला मी. आता अँटीलॉग काढताना आपण पॉईंट नंतरचा विचार करतो. सो 55 चा 62 आपल्याला हा मिळतोय. आणि अँटीलॉग काढताना आपण एका डिजिट नंतर पॉईंट द्यायचा इंटू 10⁻, ही पॉवर 10⁻0. 10⁻0 म्हणजे 1 असतो. तो 1 मल्टिप्लाय बाय दिस हे देणार आपल्याला. तो 3.599 इंटू 10⁻6 ॲज इट इज होता. तो हा थिटा जो आहे तुमचा आपल्याला मिळाला इन रेडियन. हे तुमचा आन्सर आहे. ओके.